ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर आणि कालचा अनुभवमध्ये मी स्वाती भोसले म्हणून म्हटलेला आहे आणि तर त्यांचं नाव स्वाती भोसले नाही आहे, श्रुती भोसले आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी मला परत कॉल केला, मला बोलल्या, "ताई तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये." तर मग मी व्हिडिओ ऐकला तर खरंच ते श्रुती भोसलेच त्यांनी बोललेल्या होत्या आणि मी स्वाती भोसले म्हटलं. तर माझी ऐकण्याची नाही काय झालं मला काय कळलं नाही, पण ते माझ्या तोंडातून स्वाती भोसले असं गेलं. तर सॉरी. आणि आजचा जो अनुभव आहे, मी 2-3 वेळा नाव ऐकलं, म्हटलं चुकून काहीतरी वेगळं सांगते. तर अर्पणा भोसले म्हणून असं का व्हायला लागलं. अर्पणा भिसे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या म्हणतात, की गेली 9-10 वर्ष झालं म्हणजे मी लग्न झाल्यानंतर 9-10 वर्ष म्हणतात त्या. ह्या 9-10 वर्षामध्ये आईंच्या खूप जास्त जवळ आले आणि मी म्हणजे ह्याच्यात येऊन आईंच्या मार्गात येऊन खूप सारी वर्ष झाली. मी 4थीत असताना आईंच्या मार्गात आले म्हणतात. आता मी जवळजवळ 32-33 वर्षाची आहे म्हणतात. आणि तर बघा तुम्ही मोजा म्हटलं त्या. तर त्या म्हणतात इतकी वर्ष झालं मी आईंच्या मार्गात आहे, पण या 9-10 वर्षात खूप जवळ आले म्हणतात आईंच्या, खूप जास्त जवळ. तर तोपर्यंत मी सेवा करत होते, एक सेवेकरी होते. पण आता त्या माझ्या आई आहेत असं त्या म्हणतात. आणि त्या म्हणतात ज्यावेळेला आम्ही चौघी बहिणी म्हणतात आणि आई माझी शेतीत काम करायची म्हटल्या, रोजगारीवर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करत होती म्हटल्या आई. आणि वडील माझे फार त्रास द्यायचे म्हटल्या. व्यसनी होते वगैरे असं काही नाही. पण वडील माझे फार कंजूस होते आधीपासून म्हटल्या. आणि मग ते असे करायचे, की काही जरी आणलं घरात, की लगेच म्हणजे हे कसं संपलं, ते कसं संपलं. आता 4 मुली आहेत आपल्याला, मग ते संपणार, हे होणार. तर कपडे घेताना कधी आम्हाला विचार करणार वडील म्हणतात, कधी काही आणताना विचार करणार. एवढंच तेल आणायचं, तेवढ्यातच ते महिना काढायचं, एवढंच धान्य आणायचं, तेवढ्यातच. मग ते संपलं तर आईला मारायचे, शिव्या द्यायचे आणि ते आम्ही घाबरायचो म्हटलं ह्या गोष्टींना. आई काम करायची तरीसुद्धा तिला किंमत नव्हती. ती शेतात काम करायची. मग ते चोरून आणून आई आपण जसं कपडे ठेवतो ना म्हणल्या ह्याच्यामध्ये लॉकरमध्ये वगैरे, सोनं वगैरे, तसं आई धान्य वगैरे चोरून घरात ठेवायची म्हणल्या. म्हणजे ह्यांनी आणलेलं जर संपलं तर त्यातलं काढून त्यात घालायसाठी. हे असे प्रकार होते म्हणलं आमच्या घरामध्ये. आणि आई ते कामाचे पैसे वगैरे आले तर आईचे कधी कामाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हटले, वडील घ्यायचे नाहीत. पण त्यांना असं वाटायचं काय ही शेतात तर कामाला जात्या, काय मिळत असेल हिला असं. आणि ते ते काय तेवढं होतंच म्हटलं, तिचं काय तेवढे पैसे नसायचे. पण ती जे पण पैसे येतील आम्हाला काहीतरी कपडे-बिपडे ते असं कधीतरी अधेमध्ये घेऊन ठेवायची. आणि नंतर मग का तर वडील घेताना म्हटल्या कपडेसुद्धा असे घ्यायचे, की आज घातलं तर ते 2-4 वेळा घातलं तर ते फाटून जाईल. अशा पद्धतीनं काय पोरं आहेत काही आणि काय पोरगं असतं एखादं तर काहीतरी उपयोगाचं तर असतं. ह्यांचा काय उपयोग? असं वडील बोलायचे म्हणले आमचे. आणि आमच्यासाठी असं काही कधी खेळणी-बिळणी तर आम्हाला माहीतच नाहीत म्हटले. पण कपडा-लत्तासुद्धा अगदी क्वालिटीचा कधी आम्ही घातलेला वडिलांच्या कारकिर्दीत आठवत नाही म्हटले. ह्या सगळ्यामधून आईंनी आम्हाला इतकं चांगलं बाहेर काढलं म्हणलं, इतकं चांगलं असं वाटलं नव्हतं. माझ्या अडाणी आईच्या नशिबात एवढं सुख कधी देव देईल. का तर आम्ही तिला कायम कष्टात बघितलेलं होतं म्हणल्या. आणि एकदा तर म्हणल्या असं झालेलं होतं, की घरातलं धान्य संपलेलं होतं आणि आईला इतकं टेन्शन आलं. आईचे पैसे पण मिळालेले नव्हते. आईनं जे आणलेलं होतं धान्य ते असं संपून गेलेलं होतं म्हटलं. आणि आईला एवढं टेन्शन आलं आणि आई चोरून शेजारी मागत होती, मला 1-2 किलो देणार का धान्य म्हणून. तर आणि म्हटल्या ते वडिलांनी आमच्या बघितलं, आईला इतकं मारलेलं म्हणल्या, इतकं मारलेलं, "माझी इज्जत काढतेस तू, माझी इज्जत काढते." अहो आपल्या 4 पोरी आहेत, लागतंय घरात, काही एक लागतंय का? तर काही नाही म्हटलं, विचार करायचे नाही, इतके कंजूस माझे वडील होते म्हणल्या. आणि
त्यामुळं मग म्हटलं आई फार त्रासात दिवस आम्ही पण काढले, आईनं पण काढले आणि संशय खूप जास्त घ्यायचे म्हटलं. प्रत्येक ह्याच्यात संशय घ्यायचे, की म्हणजे असं बाहेरचं नाही, तसं संशय नाही. म्हणजे तू हेच केलं असशील, तू जास्त वापरलं असशील, तू नासधूस केली असशील, तू हे केलं असशील, तू ते केलं असशील. घरात म्हणले साबणसुद्धा आमच्या जर आणला, तर हे एवढ्या साबणातच एवढं धुवायचं हे ठरलेलं असायचं. एवढं मग त्या आईला खूप त्रास होता म्हटल्या आणि अशा ह्याच्यात म्हटल्या फक्त 3 महिन्यासाठी एक बाई आलेली होती म्हटल्या. ते आईच आल्या असतील म्हटल्या. तर त्या म्हणत होत्या, कल्पना काकू म्हणून एक होत्या. तर त्यांनी आलेल्या म्हटल्या ह्याच्यासाठी 3 महिन्यासाठी म्हणजे त्या जे कामाला आहेत ना त्यांच्याकडे आलेल्या होत्या म्हटल्या आणि त्या टाईमपास करायला यायच्या म्हटल्या शेतामध्ये. आजच त्यांच्यासोबत मी पण थोडं करते. त्यांना शेतीतलं काही येत नव्हतं म्हटल्या आणि तरी तुझ्यासोबत करते म्हणून त्या यायच्या म्हटल्या आणि 2-3 महिने राहिलेल्या. तर म्हटल्या सगळ्या बायका अडाणी होत्या. ज्या शेतात होत्या, आई जात होत्या, सगळ्या बायका माझ्या आईसहित सगळ्या अडाणी होत्या. आणि त्यांना म्हटल्या त्या सगळ्यांना 3 महिन्यात त्यांनी आईंच्या मार्गात आणलं. त्यांच्याकडे एवढं कौशल्य होतं म्हटल्या. आपण एक बाई जर तयार करायची म्हणल्या तर त्या बाईला 4-4, 5-5 महिने नाही वर्ष-वर्ष सांगितलं, की आईंचं करा, हे असं आहे आईंचं, तसं आहे, तरीसुद्धा तयार होत नाहीत म्हटल्या. पण तिथं ज्या 12-13 बायका होत्या, तेवढ्या सगळ्यांना त्यांनी 3 महिन्यामध्ये आईंच्या मार्गात आणलेलं होतं माझ्या आईसहित. माझ्या आई तर कधी देवपूजासुद्धा करायची नाही म्हटल्या आणि ते आमच्यात तेवढं जास्त नव्हतंच म्हटल्या. काय असं केलं नाही, असं होतं. पण आईंना मार्गात आणलं. त्या कोल्हापूरच्या होत्या म्हटल्या आणि त्यांनी तिकडं गेल्यानंतर त्यांच्या पाहुणीकडनं पुस्तकं वगैरे सुद्धा ज्या भगिनींना पुस्तकं पाहिजे होती, त्या सगळ्यांनी मोस्टली 1-2 सोडल्या तर बाकी सगळ्यांनी पुस्तकं घेतलेली होती म्हटल्या. त्यांनी भजन शिकवलं, सायन्समधनं सगळी शिकवलेली होती, प्रातस्मरणं शिकवलेली होती. तर काही चाली लक्षात असायच्या, काही चाली नसायच्या. पण बालोपासना हे ते सगळं त्यांनी 3 महिन्यात शिकवलेलं होतं. भजन करत काम करायला त्यांनी शिकवलेलं होतं म्हटल्या. म्हणजे आईच आलेल्या होत्या काय त्यांच्या कृपेनं, त्यांच्या रूपानं असं म्हणतात त्या. आणि त्यामुळं मग आई ज्यावेळेला आली एकदा, तर घरी आली त्यावेळेला ना भजनं तिला 2-3 खूप आवडलेली होती म्हटल्या. ती काम करत गुणगुणत होती आणि मी म्हटलं, आई तू आज नवीन कुठली गाणी म्हणायला लागलीस?" "गाणी नाही गं, ही भजनं आहेत." असं आईनं त्यावेळेला मला बोललेली होती. आणि आईनं म्हणतात थोड्या दिवसातच आम्हाला मार्गामध्ये आणलं, सगळ्यांनाच आणलं म्हणतात. माझ्या छोट्या-छोट्या बहिणींना सुद्धा. पण आमच्या वडिलांच्या पुढं कधी काही ती करू द्यायची नाही म्हटल्या. का तर वडील माझे मानणारे नव्हतेच म्हटल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळू-हळू आईंच्या मार्गामध्ये सगळेजण आलो म्हटल्या. आणि आज म्हणतात मी एक सोडलं तर माझ्या तिघी बहिणी सरकारी हे आहेत म्हणतात, नोकरदार आहेत आणि गव्हर्नमेंट सर्वंट तिघीही बहिणी. आणि माझं फक्त अडलं ह्याच्यासाठी म्हटल्या, माझ्या सासूबाई म्हणजे लग्न झाल्यापासूनच माझ्या सासूबाई आजारी असतात म्हटल्या. म्हणजे मानसिक थोडंसं त्यांना हे घाबरतात त्या. असं कुठेतरी पळून जाते मी ते असं, बाकी काही त्यांचा त्रास नाही म्हटल्या. आणि त्याच्यामुळं लग्न ठरतानाच त्यांनी सांगितलेलं होतं, की असं-असं माझ्या आईचं, आम्हाला काही जॉब करायला प्रॉब्लेम नाही आहे, पण असं-असं आईनं माझ्या शेतीत काम करणारी जी बाई, तिच्या 4ही मुली अगदी शिक्षित. आमची अशी सुद्धा कंडिशन नव्हती. माझे वडील असे होते, की 9वी-10वीत म्हणतात त्या लग्न करून देतील, कुठलंही कुणाच्याही गळ्यात बांधून देतील, असे माझे वडील होते म्हणतात. एवढे कंजूस होते, की आमच्या लग्नांसाठी सुद्धा त्यांनी खर्च केला नसता. पण आईंच्या कृपेनं आमची सगळ्यांची लग्न मोठी झाली म्हणतात. आणि ती फक्त आमच्या सासरच्यांनीच केली सगळ्यांची लग्न. आणि माझ्या बहिणींनी हे केलं म्हणतात, थोडे-थोडे पैसे घातले. पण माझं तर पूर्ण लग्न माझ्या मिस्टरांनी केलेलं होतं. माझ्या लग्नात ₹1 सुद्धा आईंच्या कृपेनं माझ्या आई-वडिलांना घालायला लागला नाही. माझ्या लग्नाच्या वेळेला होते म्हणतात वडील, पण माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला मात्र ते नव्हते म्हणतात, म्हणजे वारले. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या 3 नंबरच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला ते वारले म्हणतात. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणतात, की आईला माझ्या खरं सगळ्या मुलींचं सुख बघायला मिळालं. का तर आईनं तेवढीच चिकाटीनं सेवा केली म्हणतात. आईची वडील माझे यायच्या आधी
म्हणजे घरात दिवा ते एवढं काय ते लक्ष द्यायचे नाहीत. पण घरात दिवा लावून ते वडील यायच्या आधी ते विझलेला असायचा. का तर त्याला तेल घालतेस काय म्हणून आणि हे करायला नको म्हणून. तर ह्याच्यासाठी सुद्धा आमच्या घरात हे होतं आणि तर त्या म्हणतात वडील यायच्या आधी ते दिवा विझलेला असायचा. त्याच्यानंतर सकाळी सुद्धा तसंच म्हणजे वडील गेल्यानंतर वडील माझे लवकर जायचे म्हटले 8:00लाच जायचे आणि नंतर आई 9:00ला जायची. तर वडील जायच्या आधीच वडील गेल्यानंतरच ती दिवा लावायची आणि हे करायची. आम्हालाही तिनं शिकवलं. वडिलांना बरेच वर्ष माहीत नव्हतं आम्ही हे करत होतो म्हणल्या. नंतर माहिती पडलं. पण तोपर्यंत आम्ही मोठं ते झालेलं होतं. चांगलं शिकायला लागल्यात मुली आणि त्या आता ऐकत नाहीत आपलं हे त्यांना नंतर जाणवायला लागलं होतं. त्यांची पण ताकद कमी झालेली होती. पण कंजूसपणा माझ्या वडिलांचा शेवटपर्यंत राहिला म्हणतात. त्या कधीच नाही तो गेला आणि माझ्या बहिणींनी पैसे घालून ते तिकडच्या सासरच्या लोकांनी पैसे घालून त्यांची लग्न खूप मोठी केली. ते सुद्धा त्यांना असं वाटायचं की हे का करायला लागलेत. कधी आम्हाला कपडा लत्ता सुद्धा त्यांनी व्यवस्थित घेतला नाही. पण त्या गोष्टी पण आमचं म्हणतात म्हणजे चारही बहिणींचं खूप चांगलं झालं म्हणतात आईंच्या कृपेनं. आम्ही प्रत्येक वेळेला आई आम्हाला हेच सांगायची, "आपल्याला दुसरा कुणाचा आधार नाही आहे. आईंचा आधार आहे. एवढ्या आधारावर आपल्याला जगायचं आहे. तर तुम्ही कसं करायचं बघा." आणि आई माझी सायन्सस्मरण करायची म्हणतात. शेतात भजनं करायची तिथं गेल्यानंतर, नामस्मरण आणि आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला प्रातःस्मरणातली भजनं खूप आवडतात म्हणतात. आमच्या घरात आमच्या चारही बहिणी आणि आमच्या आई आम्ही सगळेजण प्रातःस्मरणावर खूप जास्त भर दिलेला आहे म्हणतात आजपर्यंत. आणि प्रातःस्मरणाची भजनं करून खूप सारे टेन्शन्स आणि खूप साऱ्या संकटांवर आम्ही मात केलेली आहे म्हणतात. त्या म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव. त्या म्हणत होत्या, प्रातःस्मरणाचं भजन चुकलं की खूप जास्त त्रास होतोय. ते मोस्टली आम्ही कधी जास्त चुकवत नाही, पण सगळेजणच म्हणल्या, प्रातःस्मरण करतोय आम्ही सगळेजण आणि भले ते टायमिंग वेगवेगळं आईंच्या मंदिरात आहे तसं 7 ते 8:30 नाही जमत. सगळ्यांचं टायमिंग बहिणींचं वेगवेगळं आहे, पण आम्ही त्या टाईममध्ये भजन करतोय म्हटलं आणि आईंच्या कृपेनं सगळ्या बहिणींचं माझ्या चांगलं झालेलं आहे आणि आईनं आमचं सगळं सुख बघितलेलं आहे. प्रत्येक मुलीकडे जाते, राहते आई माझी. आम्हाला म्हणल्या वितभर जमीन नव्हती. तर माझ्या मोठ्या बहिणीनं सर्व्हिस लागल्या म्हटल्या, स्वतः घर घेतलेलं होतं म्हणल्या आणि ते आईसाठी घेतलेलं होतं. म्हणजे लोन करून तिने हे केलेलं होतं आणि लग्नानंतर सुद्धा म्हणजे एवढी चांगली माणसं मिळणं हे फक्त आईंची कृपा आहे. लग्नानंतर सुद्धा ते लोन ती फेडत होती, पण तिच्या नवऱ्यानं किंवा सासरच्यानी कधीही तक्रार केली नाही म्हटलं आणि नंतर थोडंसं राहिलेलं म्हणजे माझ्या मिस्टरांनी थोडी मदत केलेली होती आणि छोट्या बहिणीनं थोडं हे केलेलं होतं म्हणलं. पण हे जे आहे ना म्हणलं, आमच्या वडिलांना जे जमलं नसतं आयुष्यात ते सगळं आईनी आमच्यासाठी केलं, हे म्हणत होत्या त्या. आणि असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि SG लाईफ अँड रूल्सवरचे पण व्हिडिओ बघा. तिथं आत्ता तर पोस्ट झालेलं नाही तूर्त, पण जे आधीचे आहेत 4-5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघा. तिथं चॅनल आवडला तर तिथं पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा. तर व्हिडिओ आवडत असतील तर ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करत चला. ते मी बोलायचं नाही, बोलते मी बहुतेक, माझ्या लक्षात राहत नाही. तर असंच छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. आईंची कृपा सगळ्यांवर लवकर होऊ दे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.